मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आता जिथं मी उभा आहे, शक्तिपीठ महामार्गामध्ये 40,000 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं आहे। म्हणजे एका बाजूला तुमचे नेते त्या राज्यातले मुख्यमंत्री असतील आणि इतरही नेते असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत। तो जर भ्रष्टाचार तुम्ही थांबवला तर लोकांना मग सांगायला लागणार नाही तुम्हाला की तेल खाऊ नका, डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका। हे बघा, लोक जेव्हा अडचणीत असतात लोकांना अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी ही नेत्यांची असते, नाही तर जे सत्तेत आहेत त्यांची असते। मतं दिली, तुम्ही सत्तेत गेला, मग मतं दिल्यानंतर लोकांची अपेक्षा असते त्यांच्या अडचणी तुम्ही सोडवा ना। आणि मग सत्तेत असताना तुम्ही सत्तेचा त्या ठिकाणी लाभ घेता, तुमचे नेते भ्रष्टाचार करता आणि जेव्हा देश अडचणीत येतो तुम्ही म्हणता की तेल खाऊ नका, हे नका खाऊ, ते नका खाऊ, हे करू नका। हे योग्य नाही आणि त्याच्याचबरोबर हे परराष्ट्र धोरण जे आपल्या देशाचं आहे ते फसलं आहे।